नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तांदळीची भाजी मुगाची डाळ टाकून करून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही तांदळीची भाजी, याला चवळीची भाजी पण म्हणतात आणि अशी फुटीची होती, गावावरून आणलेली। आणि काय काय कशी असते माहिती आहे का तांदळीची भाजी? एकाच ह्याची असते बघा, एकच असते अशी लांबडी, तिला अशी फुटबीट नसते। तर ह्या भाजीला बघा किती 4 फुट आहेत असे। तर तिला नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये एक पळी तेल गरम करत ठेवलेली आहे, कारण जी चवळीची भाजी आहे आपली ही ती 2 पेंड्या आहेत मोठ्या मोठ्या आकाराच्या। तर त्या टाकायच्या आपल्याला मोहरी चांगली आपण भाजून घेऊया। मोहरी बघा चांगली फुटलेली आहे, त्यात टाकायचं जिरं, त्यात टाकायचे लसणाच्या पाकळ्या बघा, अशा मी तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत छोटे, 7 ते 8 आहे ते लसूण। हलकासा लसणाचा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा टाकायचा। बारीक जास्त कापलेला नाही, थोडासा मोठा मोठाच कापलेला आहे। आता कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजलेला आहे, त्याच्यामध्ये 4 मिरच्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत, त्या कमी तिखटवाल्या आहेत। आता हे पण ह्याच्यामध्ये मीडियम गॅसवर 1 मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यात टाकूया ही भाजीचं पूर्णपणे असं पाणी नितळून घेतलेलं आहे। आता जास्त असल्यामुळे ना थोडी थोडी आपण टाकून असं मिक्स करून घेऊया। असं मिक्स करायचं। भाजी बघा मी सगळी टाकून घेतलेली आहे आणि टाकत जशी कमी होईल तशी राहिलेली पण टाकून अशी मिक्स करून घेतलेली आहे बघा। अशी परतून घेतली की नाही मग कमी होते। त्यात टाकूया आपण आता चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊया। आणि त्यात टाकूया आता ही मुगाची डाळ। आणि मुगाची डाळ का नाही 1-1 तासभर मी भिजत घातली होती, चांगली भिजवून द्यायची। तास 1.5 तास जरी भिजली का नाही चालेल। भिजत घालायच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि भिजल्यानं पण स्वच्छ धुवून नितळून घ्यायचे पाणी, म्हणजे कधी भाजीला जास्त असं पाणी होत नाही। आता हिला आपण मिक्स करून घेऊया। मीठ आणि डाळ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, असं परतून घेतलेलं। त्यात थोडंसं पाणी सुटेल। आता एवढ्या पाण्यावर आपली ही डाळ पण चांगली शिजली जाईल आणि भाजी पण मस्त असं होईल। आता हे आपण होऊन देऊया। गॅस केलेला आहे मी मीडियम। मस्त अशी बघा भाजी झालेली आहे, पूर्णपणे पाणी आटलेलं आहे। आता ह्या भाजीमध्ये तुम्हाला सांगते, तुम्हाला जर मूग डाळ जर टाकायची नसेल का नाही चवळीच्या भाजीमध्ये, तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकता, मोठं मोठं कुटून, बारीक नाही कुटायचं। आणि जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट जर नको असेल का नाही, तर तुम्ही ओलं खोबरंसुद्धा असं खिसून टाकू शकता किंवा खाऊन बी टाकू शकता, छान लागेल करून बघा। आणि नुसती तर मिरची आणि मिठाची, तर मिरची, मीठ आणि लसूण त्याची तर इतकी छान लागते। सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। ही भाजी कशी झाली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।